यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची बीजं रोवल्या गेली होती. मनोज जरांगे पाटलांनी वारंवार सरकारकडे ओबीसीतून केलेली आरक्षणाची मागणी आणि त्याला ओबीसी नेत्यांचा होणारा विरोध या गोष्टी ओबीसी आणि मराठा समाजाला एकमेकांच्या विरोधात उभा करण्यासाठी पूरक होत्या. त्यात एक बाब म्हणजे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करणारे बरेचसे नेते महायुतीचे होते. मग अशात महायुती सरकार आपल्याला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी विरोध करतायत असं नॅरेटिव्ह मराठा समाजात सेट झालं, ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत मराठा समाजानं महायुतीच्या विरोधात तर महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान केलं. परिणामी महायुती अवघ्या 17 जागांवर गुंडाळल्या गेली, तर मविआला 31 जागा मिळाल्या. पुढे विधानसभेत देखील हेच चित्र दिसणार आणि महाविकास आघाडी महायुतीवर सरस भरणार असंच वाटत होतं. मात्र ओबीसी समाजानं एकत्र येऊन महायुतीची साथ देण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे महायुतीचे 237 आमदार निवडून आले. यात 132 आमदारांसह भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. पण काही गोष्टी अशा आहेत ज्यामुळे असं म्हणता येईल की ज्या ओबीसी समाजामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्याच ओबीसी समाजाच्या मोठ्या नेत्यांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केले. पण हे खरंय का? फडणवीसांनी खरंच ओबीसी नेते संपवलेत का? आणि संपवलेही असतील तर त्या नेत्यांची नावं काय आहेत? चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. पूर्वीपासून भाजपची ओळख म्हणजे शेटजी आणि भटजींचा पक्ष. पण नंतरच्या काळात महाराष्ट्रात भाजपची सूत्र ही गोपीनाथ मुंडेंकडे आली आणि त्यांनी माधव पॅटर्न म्हणजेच माळी, धनगर, वंजारी समाजाला एकत्र करत भाजपला ओबीसींचा पक्ष बनवलं. मात्र नंतरच्या काळात भाजपची ही ओळख पुसत चालली होती. पुढे यंदाच्या लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजपला ओबीसींच्या माध्यमातून आपलं राजकारण करावं लागेल हे लक्षात आलं आणि जुलै महिन्यात देवेंद्र फडणवीसांनी आपला पहिला डाव टाकला. ते म्हणाले की भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे. त्यानंतर भाजपने 15 नव्या जातींचा ओबीसीत समावेश करून आपण प्रो ओबीसी असल्याचा संदेश दिला. त्यामुळे विधानसभेत ओबीसी समाज भाजपच्या मागे उभा राहिला. पण त्यानंतर काही ओबीसी समाजातील लोक म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी नेत्यांचं राजकारण संपवलं. या नेत्यांमध्ये पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ अशा मोठ्या ओबीसी चेहऱ्यांचा समावेश आहे. आता यांच्यावर एक एक करून बोलायचं झालं तर पंकजा मुंडे या 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होत्या. तसंच त्यांना मुख्यमंत्री करा अशी मागणी देखील वारंवार होत होती. शिवाय एकदा तर स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे. पण नंतरच्या काळात चिक्की घोटाळ्यात पंकजा मुंडेंचं नाव आलं. त्यानंतर त्यांची प्रतिमा डागाळण्यात आली. आता यावर देखील काही पंकजा मुंडे समर्थक म्हणतात की पंकजाताईंचा काटा काढण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अडकवलं होतं. शिवाय 2014 ते 2019च्या काळात पंकजा मुंडेंविरोधात धनंजय मुंडेंना फडणवीसांनी अंतर्गत रसद पुरवली होती. तसंच त्यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देखील दिला होता. याबाबत धनंजय मुंडेंची जुनी कॉल रेकॉर्डिंग देखील समोर आली आहे, ज्यात ते स्पष्टपणे म्हणतायत की माझे आणि मुख्यमंत्र्यांचे काय संबंध आहेत हे तुम्हाला माहित नाहीये. तसंच आमच्या बहिणींचं ग्रामविकास खातं किती दिवस राहणार हे नाही सांगता येणार. आणखीन एक महत्वाची बाब म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या विरोधात धनंजय मुंडेंना रसद देखील फडणवीसांनी पुरवल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता. आता यंदाच्या मंत्रिमंडळात पंकजांना स्थान देण्यात आलंय खरं, पण त्यांचं नाव केंद्रातून ठरवून आल्याचं कळतंय. आता धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुरुवातीपासून धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं आपण ऐकत आलोय. पण सध्याच्या स्थितीत पाहिलं तर धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात घेरण्याचा प्रयत्न करणारे आमदार सुरेश धस हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असल्याचे आपल्याला लक्षात येईल. त्याशिवाय आणखीन एक बाब म्हणजे बीडमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येकरांना फाशी द्यावी यासाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. आता त्यामध्ये जेवढेही लोकप्रतिनिधी एकत्र आले होते त्या सगळ्याच्या टार्गेटवर धनंजय मुंडेच असल्याचं दिसत होतं. आता धाराशिव जिल्ह्यातील औसा मतदारसंघाचे आमदार आणि फडणवीसांचे माजी सचिव अभिमन्यू पवार देखील होते. आता त्यावरून कुठेतरी असं वाटतंय की धनंजय मुंडेंच्या विरोधात सूत्र हे फडणवीसच हलवतायत.
आता यामध्ये जर छगन भुजबळांबद्दल बोलायचं झालं तर भुजबळांना मंत्रिमंडळात न घेण्यामागे अजित पवार असल्याचं बोललं जात आहे. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर फडणवीसांनीच कलंकित चेहरे आपल्या मंत्रिमंडळात नको होते अशी भूमिका घेतली होती. म्हणजे बघा ना, फडणवीसांच्याच पहिल्या कार्यकाळात भुजबळांवर तुरुंगात जाण्याची वेळही आली होती. तेव्हापासूनच त्यांचे नाव कलंकित नेत्यांमध्ये घेतलं जाते. त्यामुळे कुठेतरी त्यांना मंत्रिमंडळात नको घ्यायला असं महायुतीच्या शीर्ष नेतृत्वाला वाटत असेल. त्यामुळे अजित पवारांमार्फत देवेंद्र फडणवीसांनी भुजबळांचा गेम केला असू शकतो. शिवाय भाजपमधून आपले निकटवर्तीय जयकुमार गोरेंना मंत्रिपद देऊन माळी समाजातून भुजबळांना पर्यायी चेहरा देण्याचा प्रयत्न केला असावा. पण फडणवीस या ओबीसी नेत्यांच्या मागे का लागले असावेत? अर्थात जर पाहिलं तर या तीनही नेत्यांमध्ये ओबीसी समाज एकवटाची ताकद आहे. त्यामुळे पुढे चालून हे नेते ओबीसी समाजाच्या जोरावर आपल्यासाठी घातक ठरू नये म्हणून कदाचित फडणवीसांनी त्यांचा गेम केला असावा. याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.